सगळेच मान्यवर माऊली शेठ खंडागळे असतील, तुषारभाऊ दोरात असतील, सगळे गुलाब शेठ पारखे असतील, सोईभाऊ मेहर असतील, वैभव शेठ तांबे आणि बाजीराव शेठ ढोले, शोभाताई शिंदे असतील, आमच्या अर्चनाताई भुजबळ असतील, मुंडेताई असतील, आपण सगळेजण सरपंच आहेत, आमच्या अशोकराव आहेत, सरपंच तिकडे अमोल शेठ भुजबळ आहेत, आदिनाथ चव्हाण आहेत, आमचे बंधू रमेश भाऊ बोले, विठ्ठलवाडीचे सरपंच आहेत, आपण सगळे मान्यवर. खरं तर वेगळं काहीच सांगायची गरज नाही. म्हणजे माध्यमाचे लोक असतील तर त्यांनी माझी विनंती आहे की काल ओतूरला एक सभा झाली काहीतरी, म्हणजे त्यांच्या सभेची गर्दी आणि आमच्या गाव भेटीला जमलेला जनसमुदाय, गाव भेटीला जमलेला जनसमुदाय असेल तुषार भाऊ, तर काय वेगळं सांगायची गरज नाहीये. जुन्नर तालुक्याचंच नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं ठरलंय, संपूर्ण देशाचं ठरलंय की ज्या सरकारनं शेतकऱ्याच्या ताटात माती काढली, या सरकारला आता सत्तेत बसण्याचा अधिकार नाही, हे सर्वसामान्य शेतकऱ्याने आता ठरवलं. सर्वात आधी विनंती करतो, 30 तारखेला ओतूरला सकाळी 10 वाजता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा आहे. काल ओतूरला एक सभा झाली, पण 30 तारखेची सभा, तर त्या सभेपेक्षा आजच्या येणाऱ्याच्या गावभेटीची गर्दी जास्त असेल तर मी मनापासून तुमचा ऋणी या गोष्टीसाठी की ज्या कोणतेही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात. आज मला मग अशी विठ्ठलवाडी ते काही भगिनी भेटल्या, त्यांनी सांगितलं दिवसभर कांद्याच्या वावरात असतोय आणि आता उत्साहानं उद्गार तुझ्या स्वागताला येतोय, पण हे तुमचे कष्ट आहेत. म्हणजे आज सुद्धा परिस्थिती बघा, आज सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट केलं जायगानी की 99,000 टन कांद्याला निर्यातीला परवानगी दिली आणि अवघ्या तासाभरात कळलं की हे साफ खोटं आहे. पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम केलेलं आहे. कारण या संदर्भातलं कुठलंही नोटिफिकेशन केंद्र सरकारने काढलेलं नाही. या संदर्भातल्या त्यांच्या प्रेसमध्ये सुद्धा जी प्रेस नोट येते, या प्रेस नोट मध्ये सुद्धा कुठेही हे लिहिलेलं नाही की ही अतिरिक्त निर्यात आहे. असं असताना 99,000 टन जेव्हा सांगितलं जातं तेव्हा खरा आपला किती कांदा निर्यात होतो माहिती का? महिन्याला जेव्हा निर्यात बंद नसती तेव्हा 2.5 लाख टन, महिन्याला 2.5 लाख टन निर्यात होत असतो. असं असताना आता डिसेंबर पासून निर्यात बंदी केली आणि आता तोंडावर सांगितलं 99,000 दिली परवानगी. काय सांगितलं माहितीये का? कारण याच्या आधी त्यांनी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली आणि मग महायुतीचे कुठलेही नेते जर इकडे येत असतील मत मागायला, तर विचारा की अरे महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करताना लाज नाही वाटत काय? नाहीतर दिवसभर राबाव ना, दिवसभर राबा कांद्याच्या वावरात आणि त्यानंतर या भावनांचा विचार करा. पण गुजरातच्या कांद्याला तुम्ही निर्यातीला परवानगी देता आणि मग गुजरातचा शेतकरी आणि महाराष्ट्राच्या शेतकरी, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे मत मागायला येत नाही का? महायुतीचे उमेदवार आले तर आवर्जून विचारा. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तुमची तोंड उघडत नाही. 10 वेळा तुम्हाला दिल्लीला तिकिटाच्या वाटपासाठी जावं लागतं, पालकमंत्री पदाच्या तिण्यासाठी जाता येतं, पण माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती घालवणारा हा निर्यात बंदीचा निर्णय मागं घ्या हे सांगायला जाता येत नाही, तर तुम्हाला मत मागायला येण्याचा कुठला नैतिक अधिकार राहतो? हा कळीचा मुद्दा आपण महायुतीच्या उमेदवारांना विचारला पाहिजे. आणि म्हणूनच केवळ शिरूर लोकसभेतला नाही, संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला. कारण जर स्वतःला शेतकऱ्याचं लेकरू म्हणवत असू, जर आपण स्वतःला शेतकऱ्याची अवलाद म्हणवत असू, शेती मध्ये जर आपण राबत असू, जर आपल्या बापाच्या भेगाळलेल्या पायांना लागणाऱ्या काळ्या आईची जर आपल्याला जाण असेल, तर मत द्यायला गेल्यानंतर प्रत्येकाला आठवण दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस कसलेही तमा न बाळगता वर्ष सव्वा वर्ष आंदोलन करायला लागलं होतं आणि त्यात 750 लोकांचा जीव गेला होता. तेव्हा आपल्याला आठवण उत्तरेमध्ये म्हणजे
पोरं सैन्यात नोकरीला असतात, पोरं -डिग्री मध्ये सियाचीन मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करतात आणि 70 वर्षाचा बाप तर दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत होता स्वतःच्या न्याय हक्कासाठी. आणि हे आंदोलन सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या पोरांनी गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडलं होतं. त्या मंत्र्यावर मावशी कुठलीच कारवाई झाली नाही. ते तसेच मुसलमानांकडे निर्माण राहिले. हे इतकं शेतकरी विरोधी जे सरकार आहे, म्हणजे खत वावराला किती घालतो, किती वर्षाची 2 लाखाची घालतो नाही जास्त. चला 2 लाखाची खत घालतो म्हणून 2 लाखाचे खत घालतो तर 36,000 रुपये जीएसटी आपण सरकारला देतो. आणि त्या 36,000 रुपयातले 6,000 रुपये काढून आपल्या तोंडावर फेकतात. दिवसाचे 17 रुपये ही जर तुमची माझी किंमत करत असतील तर या सरकारला त्याची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा, तुमच्या सगळ्यांची एकजुटीनं हात, म्हणजे बाजीराव शेठनी सांगितलं किती टक्के, 99%. पण ही तुमची ताकद ही फार महत्वाची. जेव्हा निवडणुकीला सुरुवात झाली ना, मला बऱ्या पत्रकारांना विचारलं, म्हणजे आमचे बंधू आहेत, आमच्या बंधूंना आम्ही बसून हजारो आमच्या रमेश भाऊनी मला विचारलं, अरे समोर एवढे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, 200 आमदार आहेत, सगळी सत्ता त्यांच्या बाजूनी, आणि आज जेव्हा येणाऱ्यामध्ये तुम्ही एवढं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं तर त्या प्रश्नाचं उत्तर खरंच देतो. दिवाळ सिनेमात डायलॉग असा होतो ना, मेरे पास गाड़ी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है. समोर विचारलं जातं, आमच्याकडे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत, 200 आमदार आहेत, आमच्याकडे राज्यातली सत्ता आहे, आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे, तुझ्याकडे काय. मी सांगतो, माझ्यावर जीवापाड प्रेम करणार ही माझी मायबाप जनता आहे. आणि या मायबाप जनतेच्या जोरावर परत येणाऱ्याला येता येणार नाहीये. निवडणूक तुमच्या हातात आहे. निवडून आल्यानंतर हाताला ठरवून घेऊन या. ताई जेवढ्यांनी पत्रकं वाटलीत ना, या सगळ्यांच्या घरी चहा प्यायला मला घेऊन जायची जबाबदारी तुमची. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा उल्लेख कारण ही गोष्ट फार महत्वाची आहे. मी सांगतो, परवा स्वतःची निवडणूक लढवत असताना मावळा कर्ज भरायला गेलो. मावळा कर्ज भरायला उमेदवार जो होता तो माननीय उद्धव साहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा होता. मशालीचा प्रचार करून आलोय. आणि आता आज दर्शनाला गेलो ते हनुमंतरायाच्या दर्शनाला गेलो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला इतिहास आहे, रामायणाची कथा ऐकताना आपण ऐकली होती, विशेषतः सैनिकांनी लक्षात ठेवा, हनुमंतरायाला जेव्हा रावणाच्या सभेत बंदिवान बनवून नेलं होतं तेव्हा रावणाने हनुमंतरायाला सांगितलं होतं भूमिका बदल, नाही तर शेवटी लाग लावतो. हे जर त्यावेळी हनुमंतरायांनी त्यावेळी धमकी दिली रावणाने, आता कारवाईची धमकी दिली जाते, भूमिका बदल नाही तर कारवाई करतो. विचार करा, हनुमंतरायांनी त्यावेळी जर भूमिका बदलली असती आणि रामाची साथ सोडून रावणाच्या बाजूला गेले असते, दडपणाच्या भीतीनं, दबावाच्या भीतीनं, तर आज एवढं देखणं मंदिर उभं करून त्या हनुमंतरायाच्या चरणावर डोकं आपण टेकवलं असतं. हनुमंतरायांनी भूमिका बदलली नाही. उलट हनुमंतरायांनी सांगितलं, अरे पेटवायची शेपटी असेल तर पेटव, त्या शेपटीची मशाल कर आणि तुझी लंका जाळून खाक कर. हा आपला इतिहास आहे, ही आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती लक्षात ठेवा. त्यामुळे आता महाराष्ट्रात बळकट पंजाबी स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुतारी वाजवायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हासमोर खर तर या दबावाखाली जे काही चाललंय, म्हणजे बाजूलाच कार्याला जायचंय, खर तर या गोष्टीचा उल्लेख करायचा नाही करायचा याविषयी मी खरंच संभ्रमात होतो. परंतु केवळ महाविकास आघाडीला साथ दिली जाते
म्हणून संजय शेठ पानसरेंसारख्या एका सच्चा आणि निर्लसपणे काम करणाऱ्या इतक्या चांगल्या व्यक्तीला जर अशा पद्धतीने वागवलं जात असेल तर भविष्य काळात या घटनेचं उत्तर द्यावं लागेल. हा निर्णय जुन्नर तालुक्याने घ्यावा लागेल. इतकंच नाही तर पंढरपूरला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा अभिजितआबा पाटील उमदा कार्यकर्ता आहे, 4 कारखाने चालवतो आणि असं असताना आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आली. हे जेव्हा घडतं ना तेव्हा रक्त सळसळलं पाहिजे. कारण अनेकांचं असतं मला फोन आला नाही, माझा मान राखला गेला नाही, मला मेसेज आला नाही. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा जागे व्हा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मैदानी जंग में किसी को बुलाया नहीं जाता. मैदानी जंग में लढाई होते तेव्हा कुणाला बोलवलं जातं की बाबा ये रे लढाई आहे, नाही ना. मैदानी जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खौलता है वो खुद ब खुद चला आता है. आणि याच पद्धतीने ही स्वाभिमानाची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमीतले आपण मावळे आहोत. आणि जर आपण मावळे असू तर या दडपशाहीला या दबावाला बळी न पडता भिडण्याचा आता निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे माना खाली घालून शरण जाणाऱ्यांच्या यादीत बसण्यापेक्षा ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या यादीत आपण आहोत. आणि याच पद्धतीनं ही लढाई करत असताना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभं करा एवढी कळकळीची विनंती करतो. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे जोरा जोरा जोरा. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आणि शरद पवार साहेबांना मत म्हणजे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना मदत म्हणजे तुतारीला मत म्हणजे पवार साहेबांना मत, तुतारीला मत म्हणजे उद्धव साहेब ठाकरेंना मदत आणि उद्धव साहेब ठाकरेंना मदत म्हणजे तुतारीला मत. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.